हॅलो, काय कुठं आहेस? मंदिरात. काय मंदिरात? हो अगं, आज मी रजा टाकली ना. ते कळालं मला इथं ऑफिसमध्ये आल्यावर. पण रजा का टाकलीस? अगं तहसीलदार कार्यालयात माझं काम होतं. मला वाटलं अख्खा दिवस जाईल, पण एका तासातच काम झालं. येताना म्हटलं दर्शन घ्यावं आणि मग तुला फोन केला. बर, मग आता काय करणार? अगं हाच प्रश्न मी तुला विचारणार होतो. आज मी मोकळा आहे. एक काम कर ना, हाफ डे टाक आणि आपण नेहमीच्या ठिकाणी भेटू. येते, पण नेहमीच्या ठिकाणी नको. आज आपण असं करूया, माझ्या घरीच भेटूया. घरी? अगं पण तुझा नवरा? ते गेलेत मित्राच्या गावाला. यायला संध्याकाळ होईल आणि श्यामल सुद्धा शाळेहून संध्याकाळीच येणार आहे. क्या बात आहे. मग एक काम कर, पटापट आवर, मी पण पोचतो तिकडे. चल बाय. चल, खूप उशीर झाला, निघतो मी. चहा तर घेऊन जा. अगं पण तुझा नवरा आला तर? काहीही होणार नाही. चल. आता काय करायचं? इथून जा तू. लवकर जा, लवकर जा. श्यामल, अगं पण माझी बूट. श्यामल, चल, मी काहीतरी करते. चल लवकर, लवकर. श्यामल, श्यामल, श्यामल. काहीतरी करते. काहीतरी करते. तू आता घरी कशी? हं? आणि एवढा का वेळ दार उघडाला? माझा भाऊ आलाय. हं?
हा माझा मामाचा मुलगा गणेश. नमस्कार. नमस्कार. कुठं असतोस तू? पुण्याला. तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. बस आलो मी. तू बस, मी चहा घेऊन येते. हिच्या ऑफिस मध्ये क्लार्क म्हणून काम करतेस ना? हा? अरे खरं सांग, कधीपासून चाललंय? खरं सांग. खरं सांग. खरंच नाही तसं काय. खरं सांग. सांग. अहो काय करता तुम्ही? अहो मारू नका. अहो खरंच तसं काय नाही. ए, सांग. ए. ऑफिसला जातेस का आपले थांबे का? मोबाईल कुठे आहे? मारून हॅलो. हॅलो रेखा. अगं कशी आहेस तू? जेस तू हा? प्रेम होतच चाललंय तुझं? माया होतच चाललंय तुझी? तसं समज हवं तर. हे बघ, याद राख तिला हात लावशील तर. आता घरी जाऊन मारणार आहे तिला. काय करणार आहेस तू? ए ए एक लक्षात ठेव, तिला जर हात लावलास ना तर तुला ठार मारेन मी. अरे जा जा, असले लय बघितलेत. मला शिकवतोस काय? आत्ता मारणार, आत्ता मारणार. तू काय करणार? तू धमकी देतोस मला? श्यामल उर्फ रेखा गायकवाड आणि तिच्याच ऑफिसमध्ये काम करणारा गणेश यांच्यामधले प्रेमसंबंध दृढ झाले होते. पण श्यामलच्या नवऱ्याला रमाकांतला मात्र याचा संशय आला होता. त्यातच गणेशच्या आलेल्या फोनने रमाकांतची खात्रीच पडली. हा, मात्र गणेशच्या धमकीला रमाकांत घाबरला नाही. कोण आहे त्यो? कोण आहे त्यो? कोण आहे त्यो? मला धमकी देतो. मला धमकी देतो. कोण आहे त्यो? कोण आहे? मला धमकी देतो. मला धमकी देतोय. मला धमकी देतोय. मला
रेखा, अगं काय झालं? कुठं होतीस इतका वेळ? ऑफिसात थोडंसं काम होतं ग, म्हणून उशीर झाला. मुलगी शाळेतून आल्यावर तिला चहा बिस्किट दिली आहेत मी. टीव्ही बघतीये, बोलवू का तिला? नाही नाही नको. तुला एक विनंती करू का? अगं बोल ना. आज मी आणि माझी मुलगी तुझ्या घरी झोपलं तर चालेल? अगं विचारायचं काय? त्यांचा काय नेम नाही. काल रात्री दोघींना बेदम मारलं. आता पण येईल दारू पिऊन. यांना मारहाण करण्यासाठी ना कोणतंही कारण चालतं. अगं मग त्यात विचारतेस काय? ये ना. मी घरातून थोडं सामान घेऊन येते आणि जेवणही तिथंच करते. अगं पण कशाला? नवरा दारू पिऊन येऊन मारहाण करेल या भीतीने रेखा गायकवाड आणि तिची मुलगी शेजाऱ्यांकडे झोपायला गेले. दारूचं व्यसन रमाकांतच्या संसाराला जाचक ठरत होतं. पण रमाकांतच्या डोक्यात मात्र संशयाचं भूत बसलं होतं. रमाकांतला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून रेखाला दुःख अनावर झालं. शेजारीच राहणाऱ्या स्वरदाला याबाबत सांगताना तिने खून झाल्याचं सांगितलं. दुःखामध्ये माणसाला कोणाचा तरी आधार लागतो हेच खरं. डोक्यात एखादी जड वस्तू घालून याला मारण्यात आलंय. मास पण खूप येतोय सर. बोडके सर, 2 पंचांना बोलून घ्या आणि याचा पंचनामा करूया. ठीक आहे सर. सर आपण आत काहीतरी तपास करूया. चला बघा काय मिळतंय काय. फोटो काढून घ्या. सर, मला एक गोष्ट कळत नाहीये. याचा खून काल रात्री झाला, मग इतक्या लवकर प्रेतालावास कसा येईल? मलाही तोच प्रश्न पडलाय. बघू पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कळू. आपण स्वयंपाकघरात बोलू. चल.
इथं पण काही सापडत नाही. चला बाहेर बघू. बाहेर बघूया. मॅडम सर आतमध्ये तसं काही आढळलं नाही. सर, मला वाटतं आपण इथं आजूबाजूला तपास करूया. आपल्याला नक्की काहीतरी मिळू शकेल. ठीक आहे मॅडम, सर. तुम्ही एक काम करा, तुम्ही याच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. सर चला चला. सर, आपण इकडे चेक केलं नाही. चला. सर, हे रक्ताचे डाग आहेत. बघा जरा. ओके. हिनच मारले रमाकांतला. ए काहीतरी काय बोलतोय? मी कशाला मारू माझ्या नवऱ्याला? मी खरंच सांगतोय. लाज नाही वाटत बहिणीसारखी असं म्हणायला? काय गं, कसला आवाज झाला? नवरा आला असेल माझा दारू पिऊन, पडला असेल कुठेतरी.